सर्व संघ इथे वेळेवरती दाखल झालेत, त्यामुळे त्यांचे आपण कौतुक करायला हवं. गोरेगाव संघ थोडंसं उशिराने आला, परंतु 2 चेंडूची पेनल्टी त्यांना आपण लावली आहे. त्यामुळे करंदुळे म्हटलं की बदलापूरमध्ये सर्व नियमावली तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. बदलापूर वांगणी संघटनेच्या माध्यमातून सर्व नियमावली आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मॅचला आपण सुरुवात करतोय. दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झालेत, गणेश आणि साई. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 अजय. स्टॅकिंग एअरवरती गणेश. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल, फुलटॉस बॉल ऑन साइडला घेतला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल, भरपूर वेगाने पोहोचला आणि अखेर बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल. ही पहिली धाव होती टीम शेळू संघासाठी आणि टाळ्यांच्या गजरात खरं तर स्वागत केलं दोन्ही बॅटरचं. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्ही पाहताय. इथे अकाउंट ओपन झालंय टीम JK शेलू या संघाचं. आयुष्य इलेक्ट्रिक जय कोलंबा माता शेलू. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला खेळाडू उपस्थित. साई मसनेला इथे एक सिंगल धाव मिळते. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे 4 बॉलर तुम्हाला इथे वापरायचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आशिडे म्हटलं की आमचे अभि जे आशिडे गावचे नेहमीच संघाला सपोर्ट करत असतात, त्यांचे बऱ्यापूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगला संघ सातारा आशिडे गावच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि आज बदलापूर नगरीमध्ये खरं तर दोन्ही संघाचं स्वागत आहे. यावेळेला देखील शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गणेश मसनेचा. एका बाजूला साई, दुसऱ्या बाजूला गणेश. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले चांगले खेळाडू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. मग कुमार पाटील सारखा खेळाडू देखील आज इनॅक्शन मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. निहाल शेट्टे असतील, तर दुसऱ्या बाजूला देखील तितक्याच ताकदीचे खेळाडू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच. यावेळेला देखील शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार ज्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्र मोकळे आहे, त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समॅन गणेश मसने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. त्यामुळेच की काय अजून एक डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल, जेल स्वीकारलाय. पहिला धक्का लागतो. बॅटिंग करत असताना टीम JK शेलू संघाला गणेश मस्ते बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू हैदराबादमध्ये दाखल झाला भावेश. JK शेलू असंख्य मैदानाच्या मध्ये खेळतो आहे आणि आमचे शेलू गावचे उद्योजक अनिकेत भगत यांचं आगमन झाले, त्यांचे बरपूर्वक स्वागत. बदलापूर वांगणी असोसिएशनचे आमचे पदाधिकारी निलेश मराडे यांचं आगमन झाले, त्यांचे बरपूर्वक स्वागत. निलेश कालेकर असतील, कुमार पंकज आपलंही मनपूर्वक स्वागत. भावेश आलेत नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती. फक्त दिशा दिली आहे, पुश करो और खुश रहो. हा फटका आपण पाहतोय. थर्मलच्या क्षेत्रामध्ये 2 खेळाडू प्रचंड वेगानं बॉलवरती पोहोचतील, उचलून फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे मिळतात या शंकात नाहीये. संकट बोचक कामगिरी आता करावी लागेल, कारण 3ऱ्या क्रमांकावरती भावेश दाखल झाले या मॅच मध्ये. त्यामुळे त्याच्यावरती आता मोठी जिम्मेदारी आहे. कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळतोय हे देखील पाहायला मिळणार. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या गोलंदाज अजयच्या माध्यमातून. अजय कडू
षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला आणि या पहिल्या षटकाच्या अंती धावफलक फक्त आणि फक्त 4 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि त्याच एका धावेच्या साथीने धावफलक 5 च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस करताना जिंकला होता टीम गावदेवी आशेळी संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी JK शेलू या संघाला, परंतु आतापर्यंत थोडीशी दयनीय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बॅटची कडा होती. तडमांचा खेळाडू पुढे सरकला. साई मसनेला आपण पाहतोय, जो साई हार्ड हिटर बॅटिंगसाठी जाणला जातो, परंतु आतापर्यंत मी म्हणेन कोणत्याही प्रकारचा मोठा फरका खेळण्याचा त्याचा प्रयत्न नाहीये. 2 ओव्हरमध्ये सांभाळून खेळायचं आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग करायची. याच अनुषंगानं तो देखील बॅटिंग करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला त्याची साथ चांगली देतोय. भावेशला आपण पाहिलं, खरं तर गणेश जास्त काही करू शकला नाहीये, तो आउट झालाय. त्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी आता भावेशच्या खांद्यावरती आहे. परंतु या बॅचमध्ये मी म्हणेन कमीत कमी 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील टीम JK शेलू या संघाला देखील, कारण आशियाई संघ म्हटलं की एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने चांगला क्रिकेट खेळण्याचा ते प्रयत्न करत असतात. या स्पर्धेमध्ये देखील खरं तर त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि दिलेल्या वेळेवरती मी म्हणेन हा संघ देखील दाखल झालाय, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र LBWच्या स्वरूपात धक्का लागेल. मोठा बॅटिंग करत असणारा टीम JK शेलू संघाला फलंदाज भावेश back to the pavilion. नेक्स्ट मॅच नेरळपाडा विरोधात मिताली 11 कासगाव. नेरळपाडा विरोधात मिताली 11 कासगाव दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन थांबा. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये अक्षय खारीक आता दाखल होतोय. अक्षय खारीक म्हटलं की एक मोठा खेळाडू आहे, त्याची ओळख आहे, मोठ्या फटकांसाठी तो जाणला जातो, परंतु संघ थोडंसं अडचणीत सापडला. पहिला बॉल यावेळेस पात्र जागून खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते मिळतीये. एक धाव ते मात्र बहाल करत असताना गुरुदास तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिलं षटक फेकलं अजयनं, त्यानं धावा खर्च केला 4 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मयूर चांगली गोलंदाजी करतोय. एक चेंडू त्याने खराब टाकला. इथे देखील पुन्हा एकदा शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला पाहिलं होतं मिड विकेटला क्षेत्र मोकळे, त्याच दिशेला भिडकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आपण पाहतोय डॉट बॉलची 30च्या घडीला समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. इथून आपण जर पाहिलं तर थोडंसं नाजूक परिस्थिती टीम शेवू संघाची, परंतु क्षमता या संघाकडे देखील कोणत्या क्षणाला गिअर चेंज करू शकतात. हा ट्रॅकर बॉल इथे देखील बिगीर करायचं होतं, पुल करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, टप्पा पडला भरधाव वेगाने बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना एखाद्या पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा आता नॉन स्ट्रायकिंग वरती साई मसने चाचपडतोय, कारण त्याला इथून स्ट्राईक हवी आहे, त्याला मोठे फटके मारायचे, परंतु या बॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना टीम आशेळे. फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळते. क्षेत्ररक्षक पोहोचेल का भरपूर वेगानं, तर निघालाय डीपमध्ये खेळाडू, बॉलला तो फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत आणि आता अखेर त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोअरबोर्ड वरती आता भरतात 9 धाबा. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक, एक बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, कारण 5 चेंडू इथे मात्र संपन्न झालेत. 11 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 9 धाबा. इथे फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, कव्हरला हा झेल टिपला आणि अखेर जो साई मसने आपण पाहतोय मैदानावरती उतरलाय.
अक्षय खाडिकला इथून मैदान सोडावं लागतंय. फरंदच बाद. नवीन बॅटर कुमार पाटील मैदानावरती दाखल झालाय. 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय आणि 2 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 9 धाबा जी गोलंदाजी केली अजयनं. 4 धाबा त्याने खर्च केले. आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना मयूरनं देखील चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे त्यांना देखील धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 5. 9 धाबा फलकावरती जय आले. 4 ओव्हर 4 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला वापरायचे. राईट नंबर द विकेट. पुढे होता ड्राईव्ह केला हलक्या हातानं. बॉल चला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल एक मध्ये दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिलाय. एक सिंगल धाबे देखील जोडली जाते. धावफलक 10. या आकड्यावरती तुम्हाला पाल बेल्ट टॉप गिअर वरती आता बॅटिंग करावी लागेल या बॅच मध्ये, कारण आपण पाहतोय आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 धाबात कुमार पाटील नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. या बॅच मध्ये जवळजवळ 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू आता दाखल होतोय. षटक क्रमांक 3 मध्ये जय कडू आलेत गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, त्यामुळेच की काय सध्याच्या घडीला तुम्ही पाहता इथे एक सिंगल धाव मिळत असताना टीमची टोटल सिंगलच्या साथीने पुढे सरकेल 11. असे म्हटलं की आमचे जबरचे मित्र नामांकित पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे विवेक तरे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, जे पोटपोटे संघ बांधत असतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील VT11 भाबाळे बी हा संघ त्यांनी पुरस्कृत केला. बॅटची कडा यावेळेस देखील दरम्यानच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. दरम्यान बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. चौकार आलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा अजून एक चांगला फटका यावेळेस देखील ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू उपस्थित डीप मध्ये सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 16 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. लक्षात असू द्या बदलापूर वांगडी संघटनेच्या माध्यमातून जो एक्स्ट्रा हाफ आपण खेळतोय, एक्स्ट्रा हाफ मधून आज मयूर ग्रुप संघ विजयी झालाय. त्यांना विनंती उद्या ठीक 10:30 वाजता आपण या मैदानात यायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे देखील शफल होऊन फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. खरं तर कुमार पाटील या शॉट साठी जाणले जातात कारण सुपला शॉट हा त्यांचा फेवरेट आहे. एक व्हिडिओ अशीच व्हायरल झाली होती यावेळेस नवीन डायलॉग आला होता खरं तर सुपला शॉटचा, आणि ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती. तोच फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अजय डीप मध्ये एक चांगला झेल स्वीकारत असताना कुमार पाटीलला देखील इथून मैदान सोडावं लागेल. धक्का अजून एक लागतोय टीम JK शेलू संघाला. फलंदाज बाद.
नवीन गोलंदाज राहुल दुर्गे आलेत. गोलंदाजी मार्क वरती टीम नेरळपाडा आणि टीम मिताली 11 कासगाव टॉससाठी येऊन थांबा. पहिला बॉल राहुलचा गोपनीसारखी बॅट फिरवली जरूर, परंतु आता साई मस्ते देखील जाळामध्ये अडकला. त्यामुळे आपण पाहतो अजून एक धक्का लागेल टीम शेलू संघाला फॉर द बाद. राजू आलेत, राजू तरी यावेळेस फटका चांगला आहे. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल बारी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय. 2 धावा इथे मिळतील या शंकात नाहीये, कारण पहिली धाव भरपूर वेगाने कंप्लीट केली राजू तरेने, त्यामुळे 2 धावा इथे मिळतात. 18 धावा धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक 4चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. राहुल दुर्गे आपण पाहतो जो मात्र षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी दाखल होतोय. चांगली गोलंदाजी त्याने देखील केली या मॅच मध्ये, कारण पहिल्या बॉलवरती साई मस्तेसारख्या बॅटरला त्याने आउट केला या मॅच मध्ये. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे धावा मिळतील या शंकात नाहीये, कारण फटका चांगला एक सिंगल तर माळी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतील का? हो, मिळतील देखील. आणि आता तिसरीचा प्रयत्न करतायत यश, परंतु यशला अपयश मिळतंय. 2 धावा इथे देखील एकपट गेला. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुहेरी धाव 2 वेळा आपण पाहिले टीम शेलू संघाच्या माध्यमातून. त्या बोर्ड्स की काय आता धावफलक 20 आकड्यावरती पोहोचतोय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यस पंच, एक रन शॉट चेक करायचं. डॉट बॉलची समाप्ती होत असताना फुल टच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. त्याच्या आबाकाच्या बाहेर अखेर राजू तोरेच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. नेरळपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम कासगाव आपला देखील संघनायक आपण पाठवा. फटका चांगला आहे. तलमांचा खेळाडू पूर्णपणे मी म्हणे धावत पळत पोहोचलाय, त्यामुळे सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतात आणि अखेर दुसरे धावेसाठी यशला इथून परतावं लागेल माघारी.
बॅटर आउट होतोय, परंतु 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि अखेर 4 ओव्हरच्या अंती 27 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 28 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात असू द्या दोन्ही टीम कॅप्टन ज्यावेळेस आपण टॉससाठी येतात त्यावेळेस प्रवेश फी जमा करणं बंधनकारक आहे अशी आयोजन कमिटीची सूचना आहे. त्यामुळे आपण टॉस संपन्न करू. पंच आपण जी धाव चेक करण्यासाठी सांगितली होती ती धाव पूर्ण आहे याची आपण नोंद घ्यायची आहे.
योग्य षटक हाताळत असताना टीम शेळू संघाच्या वतीनं गोलंदाज धनंजय आणि त्याच्या विरोधात आलेला हा पहिला चौकार. 28 धावसंख्येचं लक्ष्य. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. या अगोदर खेळाच्या पहिल्या सत्राचं विश्लेषण आपण केलं तर आशियाई संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने काय इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी त्यामध्ये अगदी आपण पाहतोय धावसंख्येचा पूर्णपणे या ठिकाणी बचाव केला, सुरक्षा केली आणि कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्यात त्यांना यश आलंय. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता बॉल मागे चाललाय. फाईन क्षेत्राला बीट करत आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला बंटी तरे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु नॉन स्ट्राईक एंडला असताना शुभम तरे त्याला सलग लागोपाठचे 3 षटकार जर आले तर सचिन घागस सागर दळवी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 28 धावसंख्येचं लक्ष्य. सागर दळवी हे लक्षात असू द्या कारण आता सध्या 2 चौकार आलेले आहेत म्हणजे इथून फक्त 20 धावांची गरज टीम आशियाई संघाला असणार आहे. षटक क्रमांक पहिले धनंजयच्या विरोधात 2 चौकार आले. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतो चांगली बॅटिंग सुरुवात चांगली आहे. ज्या संघाची सुरुवात चांगली त्या संघाचा शेवट सुद्धा नेहमीच चांगलाच होत असतो. हो यावेळेस पायावरती टाकण्यात आलेला चेंडू परंतु पंच सांगतात आउटसाइड एक्स्ट्रा हा चेंडू पिचिंग झालाय आणि यावेळेस वाईट बॉल पंच घोषित करत असताना अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. 2 चेंडू 2 षटकार जरी आले तरी सुद्धा या ठिकाणी 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक शतक्ष वेगाने आलेत आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी. 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न चालू आणि 3 धावा सुद्धा या ठिकाणी मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत चांगला तालमेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान आमचे निसारभाई शेख महाराष्ट्र पोलीस यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे सर्वांचे लाडके भाईजान आपलं नगरसेवक चषकामध्ये स्वागत आहे. वेलकम. हो यावेळेस ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला कुमार पाटील चेंडूला गॅदर करतायत. केपी यांना तुम्ही पाहू शकाल आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी एकवटण्यात आली. 28 धावसंख्येचं एक मापक लक्ष असताना धमाकेदार सुरुवात होती आहे. 13 धावा अद्यापर्यंत या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लावण्यात आलेले आहेत. ऑन साईडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याच दरम्यान हा जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटर बंटी तरेच्या बॅटमधून आला हा षटकार. एकोणावीस धावा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी बनवण्यात आल्यात आणि 28 धावसंख्येचं लक्ष म्हणजे आता 18 चेंडू फक्त 9 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज स्प्रिंग बॉलिंग ट्रॅकवरती येतात. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. जर हा सामना थांबवायचा असेल तर आता इथून येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला कमालीचीच गोलंदाजी करावी लागणार आहे. जमेची बाजू आशियाई संघाचे अजूनही 10 विकेट्स त्यांच्याकडे राखीवत आणि सलामीची जोडी मैदानामध्ये काय ते खास करून विशेष कौतुक करावं लागेल बंटी तरेचं ज्याने मात्र सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघासाठी. येणारे 18 बॉल आणि आता 9 धावांची गरज. गोलंदाज प्रेम तयार. यानंतरचा
सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात नेरळपाडा या दोन संघांदरम्यान चांगली लढत होईल. आणि यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी जर दर्जेदार केली तर इथून आदर्श इलेक्ट्रिकल्स जे की शेलू सुद्धा संघ या मॅच मध्ये वापसी करेल यात शंका नाही आहे. पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे प्रेमला सफलता. फलंदाज बा जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज आता इथून प्रत्येक गोलंदाजाला बाळगावे लागणार आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. टीम शेलू संघाला जर या मॅच मध्ये परत एकदा शिरकाव करायचा असेल तर दर्जेदार गोलंदाजीचा एक उत्तम नजारा आता पेश करावा लागणार आहे. प्रेमला मात्र विकेट मिळाली आहे. धनंजयने थोडंसं नाराज केलं परंतु हरकत नाही. इथून वापसी करण्याची पुन्हा एकदा संधी नव्याने प्राप्त झाली आहे जे की शेलू संघाला. 17 बॉल 9 धावांची गरज आहे. ऑलरेडी सामना निसटलेला आहे परंतु तो निसटलेला सामना पुन्हा एकदा खेचून आणेल का हा देखील एक मोठा प्रश्न. आणि या ठिकाणी लागलेला या ठिकाणी आपण पाहिलं तर अत्यंत दर्जेदार या दोन संघांमधील हा तालमेल पाहायला मिळतोय. हो यावेळेस शॉर्ट साईडला आणखीन एक स्ट्रोक जबरदस्त आहे. बॉल चाललाय सरळ वाराच्या लाटांवरती स्वार होत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलेला आणि या 6 धावेने पूर्णपणे आता या सामन्याचा पडदा फाश केलेला. अगदी आपण पाहिलं तर 28 धावसंख्येचं लक्ष असताना 25 वरती जाऊन पोहोचला. संघ अशय आणि आणखी एक स्ट्रोक चांगला विनिक स्ट्रोक इथे सामना जिंकलाय. टीम अशय संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अवघ्या 8 चेंडूंमध्ये हा सामना या ठिकाणी संपलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि आदर्श इलेक्ट्रिकल्स अविनाश तरे पुरस्कृत. जय कोलंबो माता शेलू संघाचं सुद्धा विशेष कौतुक.